पाटलीन आज काय बनवतास? आज बनवते सुरमईचा रस्सा। हा सुरमईचा डोका आहे एक आणि 2-3 तुकड्या घेतल्यात। हे मसाले, ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि लसूण, चिंच, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो। तर तेल टाकते। आता टाकते जिरे, कढीपत्ता, लसूण, आता टाकते टोमॅटो आणि चिंच। आता टाकते वाटण। आता वाटण थोडं परतून झालंय। आता मसाले टाकू। थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरचा मसाला, मीठ। बघा आता मसाला मस्त शिजलाय, तेल पण सुटलाय त्याला। तुकडे टाकून घेते, पण मस्त फ्राय करून घ्या अगोदर। आता 5 मिनिटं झाकून ठेवून घेऊ आणि त्याच्यात हा खोबऱ्याचा वाटणाचा पाणी आहे ना तो टाकून घेऊ आणि पाणी गरम झाला की मग त्यात ओतू। आता 5 मिनिटं झालेत, हे पाणी पण मस्त गरम झालाय। आता ह्यामध्ये ओतून घेऊ। परत झाकण ठेवून एक 10 मिनिटं मस्त उकळून घेऊ का रस्सा रेडी होईल। आता 10 मिनिटं झालीत, आपण रस्सा बघून घेऊ। थोडे गॅस फुल करते। रस्सा आपला आता रेडी आहे। यात कोथिंबीर टाकून घेते। जबरदस्त झणझणीत झालेला आहे।